हॅलो, मी सुमन. आज मी तुम्हाला कोल्हापुरी मिसळ पाव दाखवणार आहे. त्यासाठी मी 4 बटाटे, मटकी, हळद, मीठ हे मी उकडून घेणार आहे कुकरमध्ये ठेवून. त्यामध्ये मी 1 चिंच टाकलेले आहे आणि पाणी टाकलेलं आहे. ते आपण कुकरमध्ये डबे ठेवू आणि गॅस चालू करून आपण ते उकडून घेऊ. तर कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कुकर गार होईपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत. भाजीसाठी तापलेल्या तव्यामध्ये तेल टाकून घेते. त्यामध्ये मी कांदा टाकते व खोबरं टाकते. खोबरं आणि कांदा छान असं मिक्स करून घेते. खरपूस आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आज रविवार होता तर त्यासाठी मी मुलींसाठी हे नाश्ता बनवत होते. त्यामध्ये मी धने आणि तीळ, लसूण आणि अद्रक हे पण टाकून घेतलेलं आहे. ते पण मी छान मिक्स करून घेते. खरपूस भाजलेला मसाला ताटामध्ये काढून घेते. कुकर गार झालेला आहे. मटकी आणि पाणी वेगवेगळं करून घेणार आहे. तोपर्यंत आपण मटकी फ्राय करून घेणार आहोत. कढईत आपल्याला आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते, जिरे टाकते आणि लगेचच मी मटकी टाकून आपण फ्राय करून घेणार आहोत. मटकी फ्राय त्यामध्ये लगेचच मी कोथिंबीर टाकते आणि मटकी फ्राय आपला तयार आहे. लगेचच मी ते काढून घेते आणि त्यामध्येच आता मी बटाटा फ्राय करून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं तेल आणि मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि त्यामध्ये मी बारीक करून घेतलेले बटाटे पण ॲड करणार आहे आणि ते बटाटे ते सर्व मिक्स करून घेणार आहे. आपला बटाटा फ्राय पण तयार आहे. त्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी कोथिंबीर ते पण मी ॲड करून घेते. छान असं हलवून झाल्याच्या नंतर ते मी एका डिशमध्ये काढून घेते. मगाशी दाखवलेला मसाला तयार आहे वाटून. तापलेल्या कढईमध्ये मी तेल टाकून घेते व त्यामध्ये मी मोहरी टाकते आणि जिरे पण आणि थोडीशी तमालपत्रिकाने छान चव येते. लगेचच मी टोमॅटो बारीक करून घेतलेलं त्यामध्ये टाकते आणि ते पण छान असं मिक्स करून घेते व त्यात बारीक करून घेतलेला मसाला ॲड करते. तो पण मी छान असा मिक्स करून घेते. छान आपल्याला खरपूस असा मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि हे पहा लागणारे मसाले: घरकुल मसाला, किचन किंग मसाला, काळा मसाला, धने पावडर आणि मिरची पावडर हे पण मी छान असं मिक्स करून घेते. आणि तुम्हाला जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही ॲड करू शकता. मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते आपण त्याची उकळी काढून घेणार आहोत. वरतून मी मिसळपाव मसाला टाकलेला आहे तेलात न टाकता. आता मिसळपाव तयार आहे. खाण्यासाठी मी वाढून घेते. त्यामध्ये मी बटाटा फ्राय केलेला आणि मटकी फ्राय केलेली काढून घेते आणि आपला रस्सा तयार आहे. तो रस्सा मी ह्यामध्ये ॲड करते आणि वरतून फरसाण टाकते. आपला मिसळपाव रस्सा तयार आहे.